नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। मौजे अंतुर्ली बुद्रुक तालुका पाचोरा येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या दफन भूमीत दफन केलेल्या प्रेतांची विटंबना करून शेत काढल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या आशयाचं निवेदन पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्यासह प्रशासनात देण्यात आले। सदरच्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की पाचोरा तालुक्यातील मौजे अंतुर्ली बुद्रुक येथील आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या आदिवासी भिल्ल संस्कृती परंपरेनुसार समाजात मृत झाल्यावर दफनविधी करत असतो। तसेच गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागेवर पिढ्यानपिढ्यांपासून तर आजपर्यंत दफनविधी करण्याची वहिवाट आहे। तरी देखील सदर दफनभूमीच्या शेजारील शेतकरी व त्याचे दोन्ही मुलांनी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने दफन केलेल्या प्रेतांचे सांगळे व पूजा केलेल्या खुणा तसेच लिंबाचे व इतर जातीचे उभे असलेले झाडे उखाडून शेत तयार करून आदिवासी समाजांच्या प्रेतांचे विटंबना केल्यामुळे आमच्या आदिवासी समाज परंपरेची संस्कृती नष्ट करून संबंधित शेतकऱ्याला ही आदिवासी समाजाची दफनभूमी आहे हे माहिती असताना देखील हेतू पुरस्कर दफन केलेल्या प्रेतांची विटंबना केली आहे। तात्काळ संबंधित शेतकरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे अतिक्रमण निष्कर्षित करून दफनभूमी आदिवासी भिल्ल समाजाच्या नावे करून व तसेच आदिवासी समाजाच्या जाणून बुजून भावना दुखावल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा, अन्यथा एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून आपल्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। सदरचं निवेदन एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे, शाखा अध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह अंतुर्ली बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाज बांधव व महिला उपस्थित होते। श्री सुधाकर वाघ एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने नुकतंच पाचोरा तहसीलदार व प्रांत अधिकारी व पीआय साहेबांना अंतुर्ली येथील घडलेल्या घटनेसंदर्भात निवेदन दिलेलं आहे। आंदोलनासंदर्भात अंतुर्ली बुद्रुक तालुका पाचोरा या गावामध्ये आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी असताना देखील गावातील सवर्ण समाजाच्या व्यक्तीने त्याच्या शेताच्या शेती शेजारी दफनभूमी असल्यामुळं त्याने संपूर्ण दफनभूमीमध्ये त्याने स्वतःचं शेत काढून घेतलेलं आहे। आज रोजी या क्षेत्रामध्ये पूर्वीपासून भिल्ल समाजामध्ये कोणी मयत झालं तर त्या मयत झालेल्या प्रेतास त्या ठिकाणी दफनविधी केला जातो आणि वहिवाटीनुसार पिढीजात त्या ठिकाणी आम्ही दफनविधी करतो आहे। हे संबंधित शेतकऱ्याला माहिती असताना देखील त्याने जाणून बुजून हेतू पुरस्कार त्या गावठाण जागेमध्ये त्या दफनविधी केल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरच्या आणि जेसीबीच्या साह्याने त्या दफन केलेल्या जागेत जेसीबीच्या साह्याने कोरल्यामुळं त्या दफन केलेल्या प्रेतांचे सांगडे वरती आलेले आहे आणि आम्ही ज्यावेळेस आमच्या रीतिरिवाजा आणि परंपरेनुसार मयत व्यक्तीच्या ठिकाणी खून ठेवली जाते, त्या खूनचा आम्ही दर कुठलाही पवित्र सण असला त्या सणाच्या दिवशी त्या खुनची पूजा अर्चना करतो। त्या सर्व खुना त्यांनी उचलून नाल्यामध्ये फेकून दिलेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या प्रेतांची विटंबना करण्याचं काम संबंधित शेतकऱ्याने केलेलं आहे। म्हणून संबंधित शेतकऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि संबंधित अतिक्रमण ताबडतोब निष्कर्षित करून आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्यात यावे आणि संबंधित स्मशानभूमी दफनभूमी ही आदिवासी समाजाच्या नावाने 7/12 उतार्यावर लावण्यात यावे। या अनुषंगाने आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळासह गावातील सर्व आमचे आदिवासी समाज बांधव माता भगिनींसह तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 1/1/2026 एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं जन आंदोलन पुकारण्यात येणार आहे। जर 2 दिवसात नाही दखल घेतली तर त्या ठिकाणी संपूर्ण एकलव्य आदिवासी संघटना आंदोलनाचा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। धन्यवाद।